रवी जाधवच्या टाइमपास या चित्रपटाची सुरुवातच एका युनिक प्रमोशननी झाली. आपल्याला 2 कॅरेक्टर्स या चित्रपटात आहेत ती कळली, दगडू आणि प्राजक्ता. आणि अर्थात त्याच्यातली प्राजक्ता माझ्यासोबत आहे, केतकी माटेगावकर आमच्यासोबत आहे. हा चित्रपट एक आल्यापासूनच हवा तयार करतो, म्हणजे अगदी त्याच्या फर्स्ट FBच्या पोस्टपासून ते आता नुकतं आज सकाळी रिलीज झालेलं ही पोळी साजूक तुपातली, हे सगळी गाणी म्हणजे अक्षरशः लोक चर्चा करत आहेत ह्या चित्रपटाची. काय आता काय सिच्युएशन? खूप एक्साइटमेंट आहे. 3 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट भेटीला येतो आहे आपल्या. आणि एक आमच्याकडनं एक गिफ्ट आहे हे नवीन वर्षाचं असं समजा. आणि एक रोमॅन्टिक सुरुवात वर्षाची झाली तर अख्खं वर्ष खूप प्लेझेंट जातं असं मला वाटतं. आम्ही जसं सांगतो आहे की ही म्युझिकल रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे, त्यामुळे गाणी खूप आवडत आहेत लोकांना आणि तशीच आहेत ती, म्हणजे फिल्मला अगदी सूट अशी गाणी आहेत. आणि त्यात मी जे गायले मला वेड लागले प्रेमाचे हे सुद्धा लोकांना आवडते आणि ते बघून खूप छान वाटतं आहे. कारण ते ज्या पद्धतीने कंपोज केलं आहे, सगळीच गाणी कंपोज केली आहेत चिनारदा महेशदादांनी, ती खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. कारण कुठल्याही सिनेमाला रोमॅन्टिक फिल्मला रोमॅन्टिक गाण्यांची गरज असते आणि त्याच्याशिवाय ती अपूर्ण असते. तर अगदी सूट अशी गाणी परफेक्ट काय म्हणतात भट्टी जमली आहे ती. सो काय म्हणतात हेडफोन कानाला लावून ऐकण्यासारखी ती गाणी आहेत आणि एकदम स्वप्नाळू गाणी आहेत. सो आणि दुसरं म्हणजे एक जे काय म्हणतो आपण त्याला, आत्तापर्यंत 40+ लव्ह स्टोरी झाली, 20+ झाली, त्याच्यानंतर 30+ झाली, पण खरं प्रेम जिकडनं ज्याची सुरुवात होते ते टीनेज, म्हणजे जस्ट 10वी शाळा संपलेली असते. आणि काय म्हणतात आमचे आई बाबा आम्हाला म्हणायचे की शिंग फुटायला लागतात 11वीत गेल्यानंतर. नॉट इन रिअल सेन्स, पण तरीसुद्धा एक एक्साइटमेंट असते की आता आपण कॉलेजमध्ये सगळं नवीन असतं आपल्यासाठी. आणि एक काय म्हणतात ही 1988च्या काळातली ही स्टोरी आहे, लव्ह स्टोरी. आणि ती खूप एक्साइटमेंट लोकांमध्ये दिसते, कारण दगडूचं जे पर्सनॅलिटी आहे की दगडू असा बिंदास रांगडा आणि असा काय म्हणतात त्याला खूप कशाची त्याला बंधन नाही आहे, जो प्राजक्ताच्या घरी पेपर टाकतोय आणि प्राजक्ता सुसंस्कृत घरातली, ह्या दोघांची लव्ह स्टोरी, म्हणजे हे दोघं एकत्र येतात तेव्हा काय होतं हे लोकांमध्ये बघण्यात नक्कीच त्यांना उत्सुकता आहे असं मला वाटतं. आणि प्राजक्ता आता माझ्या अगदी तोंडात तुझं प्राजक्ताच नाव होत आहे, कॅरेक्टरशी डोक्यात भरायला लागले असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे मला वेड लागलं हे जे गाणं होतं त्याच्यामुळे तुझ्या आवाजाचा एक वेगळा टोन पाहायला मिळाला. म्हणजे अगदी सेकंड दुसऱ्या कडव्यापासून तो टोन आम्हाला जाणवायला लागतो की केतकी काहीतरी वेगळं गाते. तर तो एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे काय एफर्ट्स होते? माझ्यासाठी एक्सपिरियन्स खूपच नवीन होता असं म्हणेन मी. कारण आत्ता माझं शिक्षण मी क्लासिकलचं शिक्षण घेते देवकी पंडितांकडे. तर ती गायकी एकदम वेगळी आहे आणि हे एकदम वेस्टर्न, कम्प्लीट वेस्टर्न, ह्याला काय म्हणतात त्याला, पूर्ण गाणं वेस्टर्नाइज्ड आहे. तर ह्याच्यामध्ये गिटार्स आहेत, ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने स्वप्नील दादा किंवा मी गायचा प्रयत्न केला आहे तो एकदम वेगळ्या पद्धतीने आम्ही गाण्याचा प्रयत्न केला आहे. सो मला थोडंसं काय म्हणतात त्याला असं वाटतं की हा जे हिंदीमध्ये पण आपण असं बघतो की सगळं वेस्टर्नाइज गाणी पण लोकांना आवडतात. तर मला पर्सनली आवडतात ऐकायला, पण हा प्रयत्न माझा पहिला होता की पहिल्यांदा मी अशा प्रकारचं पहिल्यांदा गायले. सो खूप मजा आली. थोडंसं टेन्शन होतं की अशा प्रकारचा आवाज लावणं तर कम्प्लीट त्याला हेच बदलतं ना, म्हणजे आवाज लावण्यापासून सगळं वेगळं पडतं. आणि रोमॅन्टिक गाणं आहे नॅचरली, त्यामुळे तो फील देणं गरजेचं होतं. आणि रेकॉर्डिंगला चिनारदादा महेशदादाची खूप हेल्प झाली मला, त्यांनी खूप मस्त गाईड केलं. आणि मी स्वप्नील दादाच्या रेकॉर्डिंगला सुद्धा होते. सो खूपच काय म्हणतात त्याला, आधी एक डोक्यामध्ये ती मी कन्सेप्ट बसवून घेतली की आपल्याला साधारण कशा प्रकारे गायचं आहे. आणि थोडासा माझं मी वर्किंग त्याच्यावर करायला लागले आणि मग रेकॉर्डिंगला मजा आली. त्या साधारण कसं गायचं आहे ते कसं गायलीस, एक झलक दाखव त्या 2 ओळींची खास कर. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळांना फेलींना सांगा रे
भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमाचे. ऑसम, खूप छान वाटलं. एकदम प्लेझंट एक्सपिरियन्स आहे हे गाणं, म्हणजे कधीही ऐकू शकतो. एक महत्त्वाचा प्रश्न की 2 रोमॅन्टिक गाणी आहेत ह्या चित्रपटात. म्हणजे पहिलं जेव्हा गाणं मी पाहिलं तेव्हा मी म्हटलं ठीक आहे, चल आपल्या लेन्स आहेत, ओळखीच्या गल्ल्यांमध्ये रोमॅन्स बहरतोय. दुसऱ्या गाण्यातही गल्ल्यांमध्येच रोमॅन्स बहरतोय. हा रिअलिस्टिक लुक रवी सरांनी ठेवला या चित्रपटात. जनरली रोमॅन्स म्हटलं की आपण लगेच असं सुंदर दृश्याचा विचार करतो आणि तो इथे झालेला नाही आहे. बेसिकली रवीजींच्या कुठल्याही फिल्ममध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप रियालिटी ते नेहमी लोकांपुढे आणायचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि एक साधा मुलगा आणि एक मुलगी नॉर्मल, जे आपण सगळे नॉर्मल लाईफ जगत असतो, जेव्हा आपण इमॅजिन करतो तेव्हा ते कितीही सुंदर असलं तरी आपण जिथे असतो त्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, त्या सगळ्या वातावरणामध्ये तो रोमॅन्स होऊ शकतो, तितका छान वाटू शकतो. असं मी म्हणजे आता तो आहे, तो पेपर टाकणार आहे, त्याच्या वस्तीतला आहे. किंवा आता मी सुसंस्कृत घरातली आहे पण मी चाळीत राहणारी आहे. सो मी पावसात भिजते हे जरी दाखवलं असलं तरी मी तिथे त्या एरियातच मी पावसात भिजते. सो हे रिअल म्हणजे होऊ शकतं खऱ्या ॲक्च्युअल लाईफमध्ये. आणि दाटले हे जे गाणं आहे त्याच्यामध्ये धुकं एक्झॅक्टली. सो धुकं, दाटले रेशमी आहे धुके, हे गाणं म्हणजे जे शब्द आहेत तर दोघंही हे गाणं गात आहेत. सो धुकं हे दोघांच्याही डोळ्यासमोर जेव्हा येतं तर ते धुकं कसं असेल, ते असंच नुसतं येईल का? तर इतकं इंटरेस्टिंग आहे की रवीजींनी त्या वेगळ्या पद्धतीने ते धुकं आणलं आहे जे खूप रियालिटीच्या जवळ नेतं. ते म्हणजे तो आता अशा वस्तीत राहतो, तिथे धुकं कुठून येणार? तर ते मच्छरवाला असतो ना, तो घेऊन जातो. तर त्याच्यासाठी ते धुकं आहे. किंवा ही देवापुढे हात जोडते आणि किंवा धूपकांडी लावल्यानंतर ते जे धुकं असतं तर दॅट इज समथिंग लाईक जे तिला रोमॅन्टिक वाटतंय. आणि त्याच्यात ते गाणं शूट केलं आहे, त्यामुळे ते इतकं सुंदर वाटतंय बघायला. आणि असं कुठेही वाटत नाही की अरे हे असं असतं का रिअल लाईफमध्ये, असं असतं आणि हे रिअल लाईफमध्ये होऊ शकतं. सो ते जरी मच्छरचं जरी धुकं असं तरी ते धुकं आहे आणि त्याच्यातही तो रोमॅन्स त्याला सापडला आहे दगडूला, हे सांगायचा प्रयत्न केला. नक्कीच, खरा खूप रिअलिस्टिक रोमॅन्स आहे. आपला जनरल लाईफमध्ये जसा होतो तसाच आहे तो. ह्या चित्रपटात आणखी एक पाहायला मिळालं की एकदम नाजूक सुंदर केतकी एकदम ट्रेलरच्या शेवटी जो डायलॉग बोलते तो म्हणजे त्या अख्ख्या ट्रेलरची म्हणतात ना नर्व झाली आहे. त्या डायलॉगने ट्रेलर संपतो आणि तो अगदी मनात ठासून राहतो. तर तो डायलॉग आम्हाला एकदा ऐकायला मिळाला. अरे बापरे, ॲक्च्युली इथे दगडू हवा होता खरं तर. ते कसं असतं की थोडंसं मी आधी सांगते की प्रेमात पडल्यानंतर एकमेकांच्या प्रभावाखाली असतात दोघंही जणं. हे सगळे लोक ॲक्सेप्ट करतील, जे ॲक्सेप्ट करणार नाहीत ते खोटं बोलतात. पण तो एक प्रभाव नक्की असतो आणि ते आपल्यालाच आपलं कळत नाही की आपण त्या व्यक्तीसारखं कधी बोलायला लागतो किंवा वागायला लागतो. एखादा पॉईंट काहीतरी असतो जो त्याच्यासारखा होतो. तर त्या थोडंसं तसं ते दाखवलं आहे. आणि ती आहे सुसंस्कृत घरातली आणि तो जो आहे तो काय म्हणतात त्याला बिंदास आहे. त्याचं वागणं बोलणं चल हवा अंदे वगैरे हे सगळं त्याच्या तोंडी आहे. सो तो तिला इम्प्रेस करायला हे तिच्या कॉलेजमध्ये येऊन हे सगळं तो बोलतो आणि ती त्याच्यावर प्रचंड इम्प्रेस होते की हे असंही बोललं जातं आणि हे म्हणजे आणि हे छान वाटतं तिला. आणि ते इम्प्रेस होते आणि ती ते घरी एकटी असताना कोणी नसताना तिथे बोलून बघत असते. सो मी आधी थोडासा तो डायलॉग ऐकवते. अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर है अमीर, हम काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं, चल हवा आंदे. आणि मग माझे बाबा येतात. तो क्लासिक. आणि मग मी घाबरते. आणि त्याच्यानंतरचं ते इमिजिएट ट्रान्सलेशन मला भाग असतं ते करणं, कारण त्यांना कुठेही मला हे करायचं नसतं की माझ्यात हे बदल घडलेत. काय गं राजू तू काय बोलत होतीस? म्हणते
आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार, चला हवा येऊ द्या. नक्की खूप रे. एन्जॉय केलं. खूप एक्झॅक्टली आम्हाला पाहताना इतकी मजा आली आहे. नक्कीच तू काम करताना खूप एन्जॉय केलं असशील. आता एक शेवटचा प्रश्न की ही पोळी साजूक तुपातली. पोळी पोळी हां, हां. पोळी हे त्या लँग्वेजमध्ये आहे पोळी, पण ते काय म्हणतात आगरी कोळी भाषा आहे ती, म्हणून ळला ल केलंय. पण ही पोळी साजूक तुपातली, हिला मोहऱ्याचा लागलाय नाद. तर ह्याच्यामध्ये पोळी इज प्राजक्ता, साजूक तुपातली पोळी, आणि मोहरा इज दगडू. तर तुम्ही जर हे बघितलं तर ही गाणी, जी सगळी गाणी लिहिली आहेत ती पूर्ण कंप्लीट, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही स्टोरीच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं मांडत नाही आहोत. ती स्टोरीमधलाच एक भाग आहेत. आणि काही लोकांनी हे विचारलं की हे आयटम सॉन्ग आहे का, पण तुम्ही हे जर नीट बघितलं, चित्रपट बघितला, तर हे गाणं तेव्हा तुम्हाला कळेल की हे गाणं परफेक्ट त्या सिच्युएशनला अगदी सूट आहे. आणि ते हळदीला हे गाणं सगळीकडे गायलं जाईल अशी खात्री वाटते. आणि ॲक्च्युली हे गाणं पूर्ण वेळ गायलं जाणार आहे आणि लावलं जाणार आहे. अगदी गणपती, दिवाळी, सगळं लग्नाची वरात सगळं. फार खूप छान झालं आहे गाणं. आणि केतकी, तू दगडूच्या कॅरेक्टरमधली रिअल लाईफमध्ये किती आहेस? दगडूच्या कॅरेक्टरमधली हां, म्हणजे अगदी अशी अरे हवा अंदे म्हणणार. नाही, मी खरं सांगायचं तर प्राजक्ताचं जे कॅरेक्टर आहे ते आणि केतकीचं कॅरेक्टर हे थोडंफार सिमिलर आहे. बिकॉज ती मम्मी डॅडीज गर्ल म्हणतात ना, आई वडिलांच्या कोशातली, प्रोटेक्टेड वातावरणातली जशी प्राजक्ता आहे, ते अति डिसिप्लिन्ड आहे. म्हणजे 5 मिनटं जरी उशीर झाला तरी म्हणतील की 1001 दुष्परिणाम, हे पुस्तक ह्यांचं वाच. इतकं ते स्ट्रिक्ट वडील असतात. पण एवढं स्ट्रिक्ट नाही, पण तरीसुद्धा एक प्रोटेक्टेड वातावरणात. आणि मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्या लाडात वाढलेली मी पण आहे, त्यामुळे हा एक फॅक्टर सिमिलर आहे. आणि फक्त थोडासा डिफरन्स हा आहे की मी 2000 काय म्हणतात ह्या काळातली आहे. म्हणजे मी 1988ची स्टोरी आहे, तर तेव्हाची प्राजक्ता आणि आत्ताची केतकी किंचित फरक आहे की मी थोडी ओपन आहे. पण मला ते कॅरेक्टर प्राजक्ताचं पर्सनली खूप आवडलं आणि खूप जवळचं वाटलं. नवीन वर्षाला चित्रपट रिलीज होतोय, तर प्रेक्षकांना काय शुभेच्छा देशील आणि काय सांगशील? मी सगळ्यांदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. माझ्याकडून खूप हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, आनंदात जाऊ. टाईमपास हा चित्रपट जो येत्या 3 जानेवारीला प्रदर्शित होतो आहे, हे आमच्याकडनं तुमच्यासाठी एक रोमॅन्टिक वर्षाची सुरुवात रोमॅन्टिक व्हावी म्हणून एक छान गिफ्ट देण्याचा आमच्याकडनं हा प्रयत्न आहे. आणि आय होप तुम्हाला ते नक्की गिफ्ट आवडेल. आणि हा चित्रपट बघितल्यानंतर पुन्हा ते खरं प्रेम, ते पहिलं प्रेम, तुम्ही ज्यांच्यावर पहिलं प्रेम केलं आहे ते तुम्हाला आठवेल. आणि पहिलं प्रेम असं म्हणतात की पूर्ण लाईफ आपलं बदलून जाऊ शकतं पहिल्या प्रेमाने. तर तुम्हाला परत त्या पहिल्या प्रेमाला थँक्यू म्हणायची इच्छा होईल असा हा चित्रपट आहे. आणि तुम्हाला नक्कीच तो एन्जॉय तुम्ही कराल अशी खात्री वाटते. थँक्यू सो मच केतकी, आणि चित्रपटासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर ही होती केतकी माटेगावकर टाईमपास या चित्रपटासाठी. चित्रपट खूप एंटरटेनिंग असणार आहे. ट्रेलर पाहिली आहेत, गाणी पाहिली आहेत आणि खूप मजा येते. सो वेट टिल 3 जानेवारी आणि थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.